हे 30 वर्ष जे शिकलो ते या दिवसासाठी होतं ज्या दिवशी राम मंदिर लॉन्च केलं. देवा कृपेने आपण जसं म्हणतो ना की सब कुछ राम भरोसे आहे, तर त्याच राम भरोसे त्याने आमच्याकडनं हे काम करून टेम्पल कनेक्टच्या माध्यमातून 9,500 मंदिरांना 57 देशांमध्ये आम्ही कनेक्ट करायचा एक उपक्रम आतापर्यंत पार पाडला आहे. कुठलाही भेदभाव न होता चांगल्या पद्धतीने मंदिर न्यासाच्या आयोजनाच्या खाली लोकांना एक चांगला एक्सपिरियन्स मिळावा म्हणून आम्ही हे काम करतो. माझा पैसा जो मला ज्या देवाने दिलेला आहे त्याला जी गोष्ट आवडते त्याला अर्पण करायला जो माझा पैसा आहे तो मी वापरतो. एक गुरुद्वारा हे मोठ्या प्रमाणात लंगर करू शकतो. तर हे 100-150 मंदिर न्यास यांचं अन्न छत्र का चालत नाही की जे मंदिर 1 किलोमीटर मध्ये फेमस आहे त्यांना 10 किलोमीटर मध्ये फेमस व्हायचं, जे 10 किलोमीटर मध्ये फेमस आहे त्यांना 100 किलोमीटर मध्ये फेमस व्हायचं. प्रत्येक जण तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगते की अमुक उपासना करा, तमुक उपासना करा. जे काय कराल ते पूर्ण करा आणि जर शॉर्ट स्वीट अँड सिम्पल ठेवलं तर ते तुमच्यासाठी चांगलं आहे. कॉम्प्लेक्स जर करायला गेला तर ते ना तुम्ही हँडल करू शकाल आणि त्याचे साईड इफेक्ट्सही होऊ शकतात. जर काम सात्विक, धार्मिक आणि क्लीन इंटेंटचं असेल तर तो देव स्वतः त्याच्यात उतरून चांगलं काम करून घेतात. इक्सना स्टुडिओ प्रेझेंट्स आणि कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा जो आपला पॉडकास्ट आहे हा खूप स्पेशल आहे, एक वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण की टॉपिकच तसा आहे जो की वेगळा आहे पण सगळ्यांच्या जवळचा आहे. तो म्हणजे टेम्पल्स, मंदिरं. आपण सगळे ज्यावेळी मंदिरात जातो, नमस्कार करतो, पाया पडतो, तिथे नैवेद्य दाखवतो, हा झाला या सगळ्याचा एक भाग. पण त्याच्यासोबत जो दुसरा भाग येतो ज्याच्यामध्ये टेम्पलची मॅनेजमेंट असते, इकॉनॉमी असते. सो या सगळ्या बाबतीत बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत गिरीशजी कुलकर्णी. नमस्कार गिरीशजी, नमस्कार. तुमचं आमच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. सो मी आत्ता ओळख करून देताना माझ्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील कारण की हा सगळ्यांसाठी टॉपिक नवीन आहे. सो प्लीज तुम्ही थोडी ओळख करून द्या आमच्या ऑडियन्स. नमस्कार, मी गिरीश वासुदेव कुलकर्णी. मी मीडिया कम्युनिकेशन, ब्रँड स्ट्रॅटेजी, इव्हेंट्स आणि ब्रँडिंग या क्षेत्रात गेले 30 वर्ष काम करतो. मी गेले 21 वर्ष टेम्पल कनेक्ट नावाची एक संकल्पना चालवतो आणि टेम्पल कनेक्टच्या माध्यमातून साधारण 9,500 मंदिरांना 57 देशांमध्ये आम्ही कनेक्ट करायचा एक उपक्रम आत्तापर्यंत पार पाडला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून जास्ती प्रमाणात जास्तीत जास्ती देशांमध्ये गल्ली टू ग्लोरी सगळ्या पद्धतीने लोकांना मंदिरांशी जोडायचं काम करतोय. आणि या माध्यमात वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या आजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्याला आम्ही जास्ती डिटेलमध्ये एक्सप्लेन करू. ओके, तर सुरू करूयात आजच्या पॉडकास्टला. पहिलाच मला तुम्हाला प्रश्न विचारावा असं वाटतो की टेम्पल कनेक्ट म्हणजे नक्की काय? सो मुख्यतः विषय असा आहे की आपण जेव्हा मंदिर म्हणतो तेव्हा मंदिराच्या विषयांमध्ये 2 भाग आहेत असं आम्ही समजतो. एक आहे तो धार्मिक भाग आहे, इथे मंदिर, पूजन, विधी, संकल्प आणि सगळे जे पूजन विधी आहेत ह्याचा भाग येतो. दुसरा भाग जो आहे तो ॲडमिनिस्ट्रेशन, ऑपरेशन्स आणि मॅनेजमेंटचा आहे. आपण जेव्हा एका मंदिरात जातो तेव्हा विशेषतः आपल्याला 2-3 गोष्टीच लक्षात येतात. आपल्याला ओढ असते ती त्या मंदिरामध्ये जाऊन त्या देवाचं दर्शन घ्यायची. करेक्ट. त्याचबरोबर आपल्याला दिसत असतो तो पुजारी जो आपल्याला तीर्थप्रसाद देणार असतो. आणि तिसरी गोष्ट आपल्याला लक्षात राहते की लवकरात लवकर कुठला जुगाड करून मी त्या मंदिरात आत जातो आणि दर्शन कसं लवकर घेऊन बाहेर पडतो. करेक्ट. पण याच्या व्यतिरिक्त भरपूर गोष्टी असतात ज्या टेम्पल मॅनेजमेंट, ऑपरेशन्स आणि कोऑर्डिनेशनच्या संदर्भात मुख्य असतात. सेफ्टी, सिक्युरिटी, क्यू मॅनेजमेंट, गार्ड्स, क्लिनलीनेस, हायजीन, सॅनिटायझेशन, प्रसाद स्टोरेज आणि प्रसाद वितरण, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सोयी सवलती त्या मंदिराच्या माध्यमातून, डोनेशन्सच्या माध्यमातून लोकांसाठी अवेलेबल असतात वगैरे वगैरे. सो या भरपूर काही गोष्टी आहेत ज्या सायमल्टेनियसली एका मंदिर मॅनेजमेंटमध्ये चालू असतात.
बर. आपल्याला ती लोक दिसत नाहीत, पण ते सायलेंटली या गोष्टी करत असतात आणि या गोष्टींना एनहान्स करण्यासाठी किंवा या गोष्टींच्या संदर्भातले विषय जास्ती प्रमाणात लोकांच्या कन्व्हिनियन्ससाठी प्रस्तुत लोकांना होण्यासाठी हे आम्ही हे जे गॅप आहे ती आम्ही ब्रिज करायचा प्रयत्न करतो, टू ब्रिज द गॅप बिटवीन द डीटी अँड द डिवोटी ॲज वेल ॲज जो मंदिर व्यवस्थापनाचा जो विषय आहे तो कसा उत्कृष्ट पद्धतीने लोकांपुढे आणता येईल, ज्यांनी येणारा जो वर्ग आहे, एका मंदिराच्या परिसरामध्ये प्रत्येक येणारा व्यक्ती जो आहे तो VVIPचा आहे, त्याच्यात कुठल्याही प्रकारे भेदभाव नसावा आणि ज्या पद्धतीने जो डोनर 1 रुपया देतो, काहीही देत नाही किंवा लाखो करोडो रुपये देतो, त्या सगळ्यांना त्याच पद्धतीने सोयी सवलती मिळाव्या म्हणून काहीतरी करावं. म्हणून आम्ही टेम्पल कनेक्ट नावाची संकल्पना जवळजवळ 21 वर्षापूर्वी सुरू केली. साधारण 9,500 मंदिरांना आम्ही डिजिटाईज केलं. डिजिटाईज म्हणजे त्या मंदिराची सगळी माहिती, त्या मंदिरात होणाऱ्या पूजा विधी, त्या मंदिरात असणारे दान धर्म पुण्य कर्मकार्य आणि आपण देशाविदेशातनं लाईव्ह दर्शन हा एक विषय आहे जे लोक बघू शकतात, पण त्याच्या व्यतिरिक्तही खूप गोष्टी आहेत जे त्या मंदिराच्या व्यवस्थापनेमधनं आपण मोठ्या प्रमाणात एक सर्वसामान्य व्यक्तीसाठी ज्या गोष्टी करू शकतो. हे करण्यासाठी एक प्रकारचा एक एफर्ट टेम्पल कनेक्टच्या माध्यमातून आम्ही इथे आणलाय आणि व्हॉलंटियर बेसपासून तर पुजाऱ्यांपर्यंत आणि टेम्पल मॅनेजमेंट पासून तर कॉमन मॅनपर्यंत हे सगळेजण याच्यात जोडलेले. बर. आता तुम्ही जे सगळं एक्सप्लेन केलं ते याची सुरुवात कुठेतरी झाली असेल, मग तुम्ही कुठे काही असं एक्सपिरियन्स केलं, तिथून तुम्हाला हा थॉट आला की कुठून हे जनरेट कुठून झालं? सो मुख्यतः विषय असा की मी मुंबईच्या पुढे ठाणे म्हणून शहर आहे, तिथे लहानाचा मोठा झालो. आम्ही जेव्हा 18-19 वर्षाचे झालो तेव्हा आम्ही मित्र सगळे 2 व्हीलरवर मंगळवारी कायनेटिक होंडा होती माझी, आम्ही चालवत ठाण्याहून सिद्धिविनायकाला यायचो, दर्शन घ्यायचो, मग दादरला टिळक ब्रिजच्या वर ज्यूस आणि सँडविच खायचो आणि जायचो. अनेक वर्ष हे चालत राहिलं. एक रेग्युलर फीचर होतं की कुठेतरी त्या सगळ्या भावनेमध्ये जो एक विश्वास आणि एक आपल्या दैवावर असलेला जो एक अटॅचमेंट जी होती, त्या माध्यमातून कुठेतरी एक संधी मिळाली की सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे जेव्हा अनेक इव्हेंट्स होते, अनेक PR आणि ब्रँडिंग ॲक्टिव्हिटीज होत्या, तेव्हा 2003 ते 2005 साली मला सिद्धिविनायक मंदिराबरोबर ॲज अन इव्हेंट कंपनी, ॲज अ PR ब्रँडिंग एक्सरसाइज म्हणून काम करायला मिळालं. त्याच्यात भरपूर गोष्टी शिकलो. त्यात भरपूर कार्यक्रम सिद्धिविनायक मंदिरासाठी आयोजित केले, ज्यात माघी महोत्सव आला, मिरवणूक आली आणि मंदिरात होणारे वेगवेगळे जे पूजनविधी कार्यक्रम, VIP दर्शन, सो त्यात भरपूर गोष्टी शिकलो. ते 3 वर्ष झाल्यानंतर असं कळलं की हे फक्त एका मंदिरापर्यंत हे एक्सपोजर किंवा नॉलेज जर माझं सीमित असेल तर मी इतर मंदिरांना तो बेनिफिट कसा देऊ शकेन. म्हणून मग टेम्पल कनेक्ट नावाची संस्था क्रिएट केली, ज्याच्यात बेटर मॅनेजमेंट, बेटर ब्रँडिंग, बेटर एक्सपिरियन्सेस आणि त्याचबरोबर कोऑर्डिनेशन एका वेगळ्या स्तरावर करण्याचा प्रयत्न या टेम्पल कनेक्टच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत आणायचा प्रयत्न केला. आणि आता गेले 21 वर्षात साधारण 9.5-10 हजार मंदिरांना जोडलंय आणि येणाऱ्या काळामध्ये येत्या 2 वर्षात साधारण हीच 10,000 मंदिरांची जी शृंखला आहे ती साधारण 50-60 हजार पर्यंत जाईल असा आमचा अंदाज आहे. हा छोटा नंबर अगदीच नाही आहे, 10,000 सुद्धा. तुम्ही आत्ता सिद्धिविनायकाचा उल्लेख केला, सो तो तुमचा सुरुवातीचा काळ असं म्हणता येईल. सो त्यातल्या काही तुमच्या आठवणी आहेत की तुम्ही कसं ते सगळं मॅनेज करायचं? सो मुख्यतः विषय असा होता की सिद्धिविनायक हा महाराष्ट्र शासनाचा एक उत्कृष्ट पद्धतीने मॅनेज केलेलं एक मंदिर न्यास आहे. मंदिर न्यास म्हटलं की जे आपल्याला समोर दिसतं तेवढंच नसतं, पण त्याच्या मागे वेगवेगळ्या जे आयोजन आहे किंवा वेगवेगळ्या ज्या डोनेशन्स आहेत, एज्युकेशन लोन्स आहेत, मेडिकल लोन्स आहेत, मेडिकल सपोर्ट सिस्टम आहे जी मंदिर देतं, त्याची माहिती आम्हालाही कळली आणि आम्ही लोकांपर्यंत ती पोहोचवू शकलो.
सिद्धिविनायक मंदिराचे तेव्हाचे विश्वस्त श्री प्रसाद लाड हे आमचे जुने मित्र, आता ते आमदार आहेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने सिद्धिविनायक मंदिरात काम करत असत. आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या मंदिराचं ची महिमा, त्या सिद्धिविनायकाची महिमा किती मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत मदतीच्या स्वरूपी पोचते हे कळल्यानंतर एकतर वेगवेगळ्या लोकांना कसा मदत होते, कशी मदत होते आणि त्याचबरोबर त्या लोकांना कसं सहकार्य मिळतं मंदिराच्या माध्यमातून हे शिकल्यानंतर कळलं की इतरही मंदिरं ही कामं करत असतील आणि येणाऱ्या काळामध्ये लोकांना हे माहीत नाहीये की मंदिराच्या मार्फत या गोष्टी होतात, तर ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या गरजेला या देवस्थानांच्या माध्यमातून कॉमन मॅन्स मनी फॉर द बेनिफिट ऑफ कॉमन मॅन हा एक इनिशिएटिव्ह घेऊन आम्ही ते पुढे होत. थोडा एक वेगळा प्रश्न विचारावा असं वाटतो याला कनेक्ट करून, की आम्ही बऱ्याचदा ऐकलं न्यूजमध्ये किंवा आपल्या वर्तमानपत्रात की बऱ्याच वेळा ना लोक बाहेर देशातून थ्रेट्स येतात, सिद्धिविनायक रिलेटेड असेल, दगडूशेठ रिलेटेड असेल. सो असे ज्यावेळी गोष्टी येतात सो त्यावेळी मॅनेजमेंट कसं वर्क करतं? ऑफकोर्स तुम्ही 100% काही गोष्टी प्रोटोकॉलप्रमाणे नाही रिव्हील करू शकत, पण अशी ज्यावेळी न्यूज येते तुमच्यापर्यंत, मॅनेजमेंटपर्यंत, सो ते कसे त्यावर कार्य करतात? मुख्यतः विषय असा आहे की आपल्या देशामध्ये श्रद्धा आणि सबुरी हा विषय जो आहे हा खूप आत्मीयतेचा आहे. गव्हर्नमेंट सिस्टम्स असो, पोलीस डिपार्टमेंट असो, इंटेलिजन्स ब्युरो असो किंवा कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी एजन्सीज असो, जे भारतात प्रत्येक पद्धतीने आपल्याला नागरिकांना आणि प्रत्येक भारतात असलेल्या वस्तूला सिक्युअर करण्यासाठी ते त्यांची पूर्णतः मेहनत करतात. थ्रेट्स येणं किंवा प्रँक कॉल्स येणं हे हा एक भाग आहे जो कोणाच्या कंट्रोलमध्ये नाही आहे. पण त्याच्यासाठीच आम्ही इंटरनॅशनल टेम्पल्स कन्व्हेन्शन अँड एक्सपो नावाचा एक इनिशिएटिव्ह आणि एक इव्हेंट आम्ही लॉन्च केला. आपण जेव्हा बघतो की वेगवेगळे इंडस्ट्रीजमध्ये, जसं आता एक जर आपण कार्डिओलॉजीचा विषय घेतला तर डॉक्टर असतात, डॉक्टरांची कॉन्फरन्स असते, त्या कॉन्फरन्समध्ये वेगवेगळे डॉक्टर येऊन एक दुसऱ्यांना भेटतात, एक दुसऱ्यांच्या एक्सपिरियन्समधनं काही गोष्टी डिस्कस करतात. एक सिनियर डॉक्टर असतात, ते येऊन त्यांना प्रेझेंट करतात की कुठल्या प्रकारे सर्जरीज व्हाव्या, कुठल्या नवीन मेडिसिन्स आहेत वगैरे वगैरे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे कॉन्फरन्सेस असतात, मीटअप्स असतात, एक्झिबिशन्स असतात आणि एका फॉर्मॅटचा ट्रेड शो असतो. टेम्पल कनेक्टच्या माध्यमातून इंटरनॅशनल टेम्पल्स कन्व्हेन्शन अँड एक्सपो हा 2023 22, 23, 24 जुलैला वाराणसी इथे आम्ही आयोजित केला, ज्याचं उद्घाटन परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवतजींनी केलं. प्रधानमंत्री आणि अमित शहाजी, माननीय होम मिनिस्टर यांनी पत्राद्वारे आम्हाला ॲप्रिशिएट केलं. तिकडचे उत्तर प्रदेशचे चीफ मिनिस्टर योगी आदित्यनाथजी यांनी आम्हाला ॲप्रिशिएट केलं. आणि या कार्यक्रमाचा स्वरूप असा होता की येणारे लोक, वेगवेगळ्या मंदिराचे जे ट्रस्टीज आहेत, मॅनेजमेंट आहे, ॲडमिनिस्ट्रेशन ऑपरेशन्सची लोक आहेत, ही सगळी लोक तिकडे साधारण 1,500 लोक तिकडे उपस्थित होती, म्हणून त्यांच्या मंदिरांना रिप्रेझेंट करत होती. आणि हे जे सगळे विषय आहेत तर वेगवेगळ्या IG लेवलची लोक, फॅसिलिटी मॅनेजमेंटची लोक, सिक्युरिटी मॅनेजमेंटच्या कंपनीज, साधारण इंटेलिजन्सची लोक किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट, टॅक्सेशन, लिगॅलिटीज, ह्याचे जे सगळे विषय तज्ज्ञ होते ते त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि 3 दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये त्यांनी आलेल्या सगळ्या मंदिर न्यासांच्या प्रतिनिधींना मोठ्या प्रमाणात मार्गदर्शित केलं. आणि हाच तो कार्यक्रमाचा, हेच ते कारण आहे ज्याच्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमाचा उगम झाला. आणि जागतिक मंदिर न्यास संमेलन आता प्रतिवार्षिक होईल. आणि वेगवेगळ्या मंदिर स्थानांवर किंवा मंदिर असलेल्या शहरात हा कार्यक्रम होईल आणि येणाऱ्या वर्षी साधारण 5,000-5,500 मंदिरं भाग घेतील असा आमचा अंदाज आहे. ओके. आत्ता तुम्ही एक्सपोबद्दल सांगितलं, टेम्पल एक्सपोबद्दल इंटरनॅशनल, तर मग याच्यासाठी तुम्ही वाराणसीच का निवडलं? वाराणसी किंवा काशी नगरी ही जगातली सर्वात जुनी सिव्हिलायझेशन असलेली शहर आहे.
आणि असं म्हणतात की त्याच्यापेक्षा जुनं शहर या जगामध्ये सिव्हिलायझेशनमध्ये नाही आहे. आणि जे त्या शहरातनं सुरू झालं ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. काशी हे एक ज्योतिर्लिंग स्थान पण आहे, जिथे काशी विश्वनाथ देवस्थान आहे. तिथे काळभैरव जे गॉड ऑफ टाइम ज्यांना आपण म्हणतो, हे त्यांचंही मुख्य स्थान आहे. गंगा स्थान पण काशी नगरीत आहे. आपले लाडके प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी ह्यांची ती कॉन्स्टिट्युएन्सी आहे. आणि ओव्हर अँड अबाव एव्हरीथिंग काशी नगरी ही धार्मिकतेसाठी जशी मुख्य आहे, त्याच पद्धतीने लोकांना तिथे मोक्ष लाभतो. ही मोक्षदायी नगरी आहे असंही सांगण्यात आलेलं. या सगळ्या गोष्टी बघू जाता अजून कुठलं पावन स्थान आहे? आता उत्तर प्रदेश म्हणायला गेलात तर प्रभू श्री रामाची धरती आहे, काशी नगरी आहे. त्याच उत्तर प्रदेशमध्ये प्रयाग तीर्थ आहे, जिथे 3 नद्यांचा संगम आहे. आणि वृंदावन मथुरा मध्ये कृष्णाची पण भूमी आहे. या सगळ्या गोष्टी बघू जाता आणि एवढ्या पावन ठिकाणी भारत देशच पावन आहे, पण त्या पावन देशाच्या हेडक्वार्टर्स ऑफ डिव्होशन मध्ये आम्ही करू इच्छित होतो की आम्हाला हा कार्यक्रम, हा जो ध्वज आम्ही या ठिकाणी फडकवलाय, तो प्रत्येक गावोगावी आणि प्रत्येक स्थानी मोठ्या प्रमाणात जावं, ही ईश्वरचरणी आमची प्रार्थना होती. म्हणून आम्ही तो झेंडा तिथे रोवला. अच्छा, तुम्ही एकतर हे जे पूर्ण काम करताय पुण्याचं आहे आणि ते सगळं पॉझिटिव्हिटी रिलेटेडच आहे. सो तुम्हाला असं कधी काय म्हणतात दृष्टांत म्हणा किंवा असं काही झालं? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जसं मगाशी सांगितलं की धार्मिक भाग एक भाग आहे जो धार्मिक विषयांच्या संदर्भात आहे, आणि दुसरा भाग आहे तो मॅनेजमेंट, ऍडमिनिस्ट्रेशन आणि ऑपरेशन्सचा आहे. आम्ही जे काम करतो हे सिस्टमॅटायझेशन ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंट. सो येणारा जो कंझ्युमर आहे त्या कंझ्युमरला चांगला एक्सपिरियन्स मिळावा. एक कुठल्याही मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या आई वडिलांना, घरच्या नातेवाईकांना घेऊन जाता, तेव्हा तुमच्यासाठी त्यांच्यापेक्षा मोठा VIP कोणी नसतो. सो कुठलाही भेदभाव न होता चांगल्या पद्धतीने मंदिर न्यासाच्या आयोजनाच्या खाली लोकांना एक चांगला एक्सपिरियन्स मिळावा म्हणून आम्ही हे काम करतो. जेव्हा लोक आम्हाला येऊन या कामाला एक सरवतात, अप्रिशिएट करतात, आमच्यासाठी तोच मोठा दृष्टांत. अच्छा अच्छा, ओके. याच्यानंतर मला यावंसं वाटेल, आपलं 22 जानेवारीला आत्ता जे राम मंदिराचं मोठं भव्य दिव्य ओपनिंग झालं आणि त्याच्यामध्ये गिरीजी स्वतः, म्हणजे त्यांच्याकडे सगळं मॅनेजमेंट होतं, याचं आयोजन होतं. सो तो एक्सपिरियन्स काय होता राम मंदिराचा? तर मी तुम्हाला एक व्हायरल झालेला माझा व्हिडिओ आहे, स्टोरी सांगतो की 22 जानेवारी 2024ला जे आपण खूप वर्ष वाट बघितलेलं राम मंदिर आहे, त्याचं उद्घाटन माननीय प्रधानमंत्रींच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या हस्ते झालं. त्याचं जे आयोजन, ब्युटिफिकेशन, इव्हेंट मॅनेजमेंट आणि ओव्हरऑल कोऑर्डिनेशनचा एक भाग जो होता, तो तिची जबाबदारी आम्हाला त्याच्यावर काम करायला मिळालं. सो मी गेले 30 वर्ष इव्हेंट्स, मीडिया मॅनेजमेंट, कोऑर्डिनेशन आणि गेले 21 वर्ष मंदिरांबरोबर काम करतो. तर कुठेतरी काहीतरी केलेली जी तयारी होती ती अशा प्रकारची होती की हे 30 वर्ष जे शिकलो ते या दिवसासाठी होतं ज्या दिवशी राम मंदिर लॉन्च केलं. सो आय थिंक दॅट वॉज अ रिहर्सल फॉर अ लार्जर डे. अशी ती परिस्थिती होती. सो आपल्याकडे आम्ही साधारण 1.5 महिने त्या सगळ्या सेटअपमध्ये होतो. मी आणि टेम्पल कनेक्टचे आमचे सगळे साथी त्या ह्याच्यात मोठ्या प्रमाणात सर्वसाधारण पद्धतीने प्रत्येक जण तिकडे प्रयत्न करत होता. आणि आपल्यासाठी हे देशाचं नाक होतं, आपल्या धर्माचं नाक होतं आणि आपला स्वतःचा एक अभिमानाचा भाग होता. सो आजही चिमटा काढला तरी विश्वास नाही वाटत की एवढा मोठा कार्य आमच्या हातून घडू शकलं. आणि देवाकृपेने आपण जसं म्हणतो ना की सब कुछ राम भरोसे आहे, तर त्याच राम भरोसे त्याने आमच्याकडनं हे काम करून घेतलं. ओके ओके. आम्ही जे TV वर बघत होतो ते तुम्ही ॲक्च्युअलमध्ये तिथे थांबून सगळं करत होतात. आणि त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा इथे पायऱ्या चढत होते
सो ते फिलिंग काय होतं एक्झॅक्ट? मी तुम्हाला सांगतो की आपण एवढे मोठी लोक एवढ्या साधेपणाने हा जो सगळं वातावरण जे ते सांभाळतात, ते जे सेंटिमेंटल कनेक्ट होतं त्या ठिकाणी सर्वप्रथम ज्या प्रकारे फुलांचा वर्षाव हेलिकॉप्टर थ्रू करण्यात आला, त्या वास्तूला सिक्युअर सगळ्या पद्धतीने केलं. कारण की भारतातले किंवा भारतीय असलेले देशातले आणि परदेशातले सगळे VIP लोक तिथे उपस्थित होते. प्रोटोकॉल सिक्युरिटी खूप मोठ्या प्रमाणात होती. त्याचं आयोजन, तयाऱ्या, कारण की आम्हाला कार्यक्रमाच्या 2 दिवस आधीपर्यंत सगळं कार्यक्रमाचा डेकॉर संपायचं होतं. बरं. एक्सेप्ट फॉर फ्लोरल हा जर विषय सोडला तर बाकी सगळे जे वेंडर्स होते, सगळा जो स्टाफ होता, त्यांना बाहेर काढायचं होतं. की सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू खूप वेगळ्या लेवलचे सिक्युरिटी लेवल्स होते. सो या सगळ्या गोष्टी बघू जाता जर काम सात्विक, धार्मिक आणि क्लीन इंटेंटचं असेल तर तो देव स्वतः त्याच्यात उतरून चांगलं काम करून घेतात. आणि हे तर त्यांच्याच स्वार्थाचं काम आहे. सो ते त्यांनी आमच्या सगळ्यांकडनं आणि सगळ्या लोकांकडनं ते उत्तम नृत्य पार पाडलं. तिकडे जेव्हा प्रधानमंत्रींनी त्यांचा जो उपवास होता, जो एवढ्या दिवस त्यांनी ठेवला होता आणि सात्विकरित्या तो सगळे ज्या प्रकारच्या पॅटर्न्स होते त्याला फॉलो करून त्यांनी हे केलं, तेव्हा जेव्हा तिकडे स्वामीजींनी त्यांना जो प्रसाद अर्पण केला आणि त्यांना सांगितलं आता त्यांनी उपवास सोडावा, तर सगळ्यांच्या अंगावर तिकडे काटा आला. आणि हे फक्त आपल्याला भावनात्मक स्टेटमेंट नाही करत आहे, पण ही वस्तुस्थिती आहे की किती कमिटमेंटने या गोष्टी केल्या गेल्या आणि देवाकृपेने त्या खूप सुंदररित्या पार पडल्या. ओके. परत मला तुम्हाला थोडासा वेगळा प्रश्न विचारावा असं वाटेल की अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीतला, की तुम्ही त्यांच्यासोबत खूप जवळून काम केलं असणार आहे रिगार्डिंग टेम्पल्स असेल आणि डिजिटायझेशन रिलेटेड म्हणा. तर याच्या आधी असे पंतप्रधान जास्त आपल्याला दिसले नाहीत कुठेही करताना, पण नरेंद्र मोदी जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथे दर्शन घेऊन आणि ते ज्या प्रकारे तिथे साधना करताना दिसलेत, सो त्याबद्दल तुम्हाला एक काय वाटतं? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सर्वप्रथम आपल्याला आपल्या या जर्नीमध्ये कुठलीही अशी व्यक्ती, पंतप्रधान असो, चीफ मिनिस्टर असो, किंवा कुठलीही अशी व्यक्ती किंवा कॉम्बिनेशन ऑफ इम्पॉर्टंट पीपल ह्या कधी लाभल्या नाही जिथे आपल्याला वाटलं की ती आपल्याच घरची कोणतरी व्यक्ती असावी. आपल्याला हे फिलिंग कधी नाही आलं की ती जर सांगतायत तर ते मला उद्देशून म्हणत असतील किंवा आमच्यासारख्या लोकांना उद्देशून असतील. परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवतजी झाले, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झाले, श्री अमित शहाजी झाले, किंवा इव्हन योगी आदित्यनाथजी झाले. ह्या सगळ्या लोकांनी ज्या स्वरूपी हे सगळं मांडलं, आणि हा सोपा विषय नाही आहे. प्रत्येक व्यक्तीच्या भावनेला समजून हा विषय लोकांपर्यंत पोहोचवणे ही एक कला पण आहे, पण त्याचबरोबर त्याच्यात खूप मोठं धाडस आणि खूप मोठं आयोजन इन्व्हॉल्ड आहे. त्यांनी भरपूर लोक हँडपिक करून वेगवेगळ्या मंदिरांच्या सुशोभीकरणासाठी, त्याच्या संदर्भात असलेल्या सिस्टम्स मांडण्यासाठी हे खूप काम झालेलं आहे. काशी विश्वनाथ देवस्थानापासून तर केदारनाथ मंदिरापासून तर सोमनाथ, द्वारका, आता राम मंदिराचं लॉन्च, आणि भरपूर अजून येणाऱ्या काळामध्ये आता महाराष्ट्रात पंढरपूर देवस्थानाचं कॉरिडॉर मोठ्या प्रमाणात होतं आहे असं आत्ताच काही काळापूर्वी डिक्लेअर झालं आहे. आज शिर्डी संस्थान मोठ्या प्रमाणात भरपूर काम चालू आहे. तिकडे आत्ता खूप मध्ये प्रधानमंत्री येऊन त्यांनी तिकडे खूप मोठा हातभार लावला. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज आज आपण हायवेज आणि टुरिझम आणि टेम्पल टुरिझम बघतो, तेव्हा माननीय नितीन गडकरीजींनी जे हायवेज आणि इन्फ्रास्ट्रक्चर मल्टिप्लाय केलं आहे, त्याच्या एका प्रसाद स्कीमच्या अंडर, जिथे कनेक्टिव्हिटी टू टेम्पल सिटीज अँड टाउन्स खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. सो हे सगळं जे आहे हे आपल्याला सांगतं की आपले जे रूट्स आहेत, जिथून आपण सगळे आलो, मंदिराची जी इकॉनॉमी आहे ही काल आणि आज झालेली नाही आहे. एक मंदिर हे प्रत्येक गावी असायचं, प्रत्येक गावी ते मंदिर बँकेचंही काम करायचं,
तिकडे लग्न कार्य लागायची, तिथे मुलाचं नाव ठेवण्यापासून तर व्यक्ती गेल्यापर्यंत त्याचे सगळ्या पुढच्या ज्या काय सगळ्या विधी त्या गावात घडायच्या, त्या संदर्भात ज्या सगळ्या गोष्टी त्या मंदिराच्या इकॉनॉमीतनं कंट्रोल व्हायच्या, वादविवाद असायचे ते पंचांच्या माध्यमातून त्या तिथे सॉल्व्ह व्हायचे. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या सिस्टममध्ये हजारो लाखो वर्षांपासून ऑलरेडी फॉलोड आहेत. पण ती जी ॲस्पेक्ट जी लपली होती किंवा योग्यरित्या ज्याच्यावर लाईमलाईट किंवा फोकस नव्हता, कारण की काही काळास्पद वेगळ्या गोष्टींच्यामुळे मे बी दुर्लक्ष इतर आधीच्या राजकारण्यांनी केलं असेल किंवा तेव्हाच्या लोकांकडनं झालं असेल, तर मे बी या गव्हर्नमेंटनी आणि या लोकांनी त्याचं ॲक्च्युअल स्वरूप लोकांपर्यंत पोहोचवलं. आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला मोठ्या प्रमाणात सात्विक, धार्मिक आणि देशप्रिय, नॅशनलिझम सेंट्रिक व्हायला मदत करत आहेत. तर तो हा सगळा विषय. ओके. आपल्या जसं समाजात 2 प्रकारचे लोक असतात, की काही लोक म्हणतात की तुम्ही काय तेल हनुमानाच्या याच्यावर टाकता किंवा मग पिंडीवर ते तुम्ही दूध. पण मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला आता रिसेंटली, की जे ते दूध असेल पिंडीतलं, तर ते ज्यावेळी बाहेर येतं त्यावेळी तिथले आजूबाजूचे जे प्राणी करून त्या प्राण्यांना दिलं. हां, सो त्याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटेल अशा लोकांना? मुख्यतः असं आहे की 2 गोष्टी आहेत. सर्वप्रथम जर आपण ॲग्रेसिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूमधनं बघितलं की मी माझा पैसा जो मला ज्या देवाने दिलेला आहे त्याला जी गोष्ट आवडते त्याला अर्पण करायला जो माझा पैसा आहे तो मी वापरतो. करेक्ट. तो पैसा माझा, तो देव माझा, मला जे अर्पण करायचंय ते मी करतो. ठीक आहे, ही एक भावना झाली. लोक लग्न कार्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपी पैसे नाचणाऱ्यांवर उडवतात. वेगवेगळ्या गोष्टींप्रमाणे जे आपण मोठे जे कार्यक्रम होतात तिथे अन्नाची नासाडी होते किंवा भरपूर काही गोष्टी घडतात ज्या आपण इग्नोर करतो. करेक्ट. त्या बाबतीत कधी कोणी बोलत नाही. दुसरी गोष्ट, हा संबंध व्यक्तिशः तो जो भावुक आहे, जो तिकडे तेल चढवतोय, दूध चढवतोय किंवा अजून जे काय अर्पण करतोय, हा मॅटर त्याच्या आणि त्याच्या देवामधला आहे. तो त्याचा पैसा आहे, त्याने तो तिकडे काय करावा हा पहिला भाग. दुसरी बाजू, प्रत्येक मंदिर न्यासामध्ये हा जो मुख्यतः जे शंकराच्या पिंडीच्या संदर्भात किंवा ज्योतिर्लिंगांच्या संदर्भात जी मला माहिती आहे, तिथे हे जे अर्पण केलेलं जे दूध किंवा पंचामृत किंवा जे ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या अर्पण केल्या जातात, त्या अर्पण झालेल्या गोष्टी एका पद्धतीने कलेक्ट करून जवळ ज्या गावामध्ये प्राणी असतात किंवा जे ठिकाण आहे, कारण की सगळ्या त्या गोष्टी आपण कन्झ्युम करायच्या परिस्थितीत नसतात. सो असं लोक समजतात की बाबा ते मे बी वाहिलेलं, देवाला वाहिलेलं आहे, आपण धारण करू नये. तर ते योग्य लोकांपर्यंत पोचतं. मला अजून म्हणजे मला वाराणसीमधले भरपूर मंदिरं माहिती आहेत, मला महाराष्ट्रातले भरपूर मंदिरं माहिती आहेत, तमिळनाडूमधले भरपूर मंदिरं माहिती आहेत, जिथे प्रॉपर ऑर्गनाइज्ड पद्धतीने हे कलेक्ट करून गरजू लोकांपर्यंत पोचवलं जातं. पण त्याचा भाऊ केला जात नाही किंवा त्याचं प्रमोशन ॲक्टिव्हिटी केली जात नाही, कारण की त्याच्या मागचा जो इंटेंट आहे तो मुख्य आहे, त्याच्या मागचा गवगवा काही पॉईंट ऑफ व्ह्यू नाही आहे. सो सर्वप्रथम हा पर्सनल पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही जर चांगलं काही करत असाल, ज्याच्यात कोणाची अवेलना होत नसेल, कुठली नासाडी होत नसेल आणि तुम्ही कुठल्याही प्रकारे त्याचा चुकीचा उपयोग करत नसाल, काही चुकीचं करून, तर आय डोंट थिंक सो आपण त्याच्यावर बोलायला पाहिजे. व्यक्तिशः तो जो अर्पण करतोय तो आणि त्याचा देव हा त्यांचा मॅटर आहे, दोघांनी बघा. ॲब्सोल्युटली. परत आपण टेम्पल कनेक्टकडे येऊयात. सो याच्यामध्ये आत्तापर्यंत तुम्हाला असं कुठलं देवस्थान म्हणा किंवा मंदिर म्हणा की जिथे तुम्हाला चॅलेंजिंग वाटलं आणि तिथे तुम्ही ते चॅलेंज स्वीकारून ते पुढे गेले? मॅनेजमेंट प्रत्येक मंदिरामध्ये ना, आपल्याकडे मंदिराच्या व्यवस्थापनेमध्ये 2-3 गोष्टी आहेत. क्राऊड मॅनेजमेंट हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे.
हायजीन हा एक वेगळा प्रॉब्लेम आहे. एक वेगळ्या प्रकारचा विषय असा आहे की जेव्हा फॅमिलीज असतात, आपल्या घराचे सिनियर्स असतात, लेडीज मेंबर्स असतात आणि लहान मुलं असतात, त्यांच्यासाठी मंदिर परिसरामध्ये टॉयलेट्स, मेंटेनन्स अँड क्लिनलीनेस ऑफ द टॉयलेट्स ॲज वेल ॲज चेंजिंग रूम्स हे काही लिमिटेशन्स असल्या कारणाने, कारण की त्या मंदिराचं जे सेंटिटी आहे तिथे आपण लगेच त्या मंदिराला लागून टॉयलेट्स नाही करू शकत. म्हणजे कारण की आपल्यासाठी ते देवाचं स्थान आहे. हो. सो ते थोडंसं लांब असतं. पण आता क्यूज आहेत, क्यू सोडून मी जर गेलो तर माझा नंबर जाईल, बरोबर. अशा सगळ्या वेगवेगळ्या भावना असतात. तर प्रत्येक मंदिर न्यासाने त्यांच्या आयोजनास्पद अशा काही काही गोष्टी केल्या आहेत ज्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी एका वेगळ्या पद्धतीने हँडल केल्या जातात. आज गणेश उत्सव मंडळ वेगवेगळे आपण लालबागचा राजा खूप मोठ्या प्रमाणात बघतो. आज आपण दगडूशेठ हलवाई देवस्थान पुणे हे खूप मोठ्या प्रमाणात अनेक वर्ष खूप काम करत आहेत. हो. आज आपण महाराष्ट्रभर जिथे जातो, आज GSB वडाळ्याला जो गणेश उत्सव मंडळ हा वन ऑफ द रिचेस्ट गणेश उत्सव मंडळ आहे. तर या सगळ्या मंडळांनी आणि या सगळ्या इम्पॉर्टंट देवस्थानांनी सिद्धिविनायक असो, शिर्डी संस्थान असो, कसबा गणपती असो किंवा गुरुजी तालीम असो, या सगळ्या स्थानांनी उत्तमरित्या त्यांच्या येणाऱ्या भाविकांसाठी भाविकांसाठी चांगल्यारित्या आयोजन केलेलं आहे. त्यांना त्यांच्या सोयी सवलती लक्षात धरून खूप इम्पॉर्टंट चेंजेस आणलेले आहेत. आणि एक भाग असा आहे की जेव्हा आपण म्हणतो की टाळी एका हाताने नाही वाजत, जर तिकडे असलेला सिक्युरिटी गार्ड किंवा तिकडे असलेले लोक जे दिवसभर एक ॲग्रेशननी ते कंडक्ट करत असतात, त्यांचा जर सगळा स्वभाव आपल्याला आवडत नसेल तर काही काही लोक आपल्याही चुका असतात जिथे आपण ज्या पद्धतीने सिस्टम्स फॉलो करायला पाहिजे, करेक्ट, आपण सगळ्या त्या फॉलो बहुतेक कधी कधी करत नाही. आता 5ची बोटं सारखी नसतात, प्रत्येकाच्या वागायचा एक वेगळा प्रकार असतो. तर मला तुमच्या माध्यमातून या ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक प्रार्थना करायची, एक रिक्वेस्ट आहे की आपण आपल्या परीने जे योग्य करू शकतो आणि आपण आपल्या परीने लोकांच्या मंदिरांच्या असलेल्या मॅनेजमेंटसाठी किंवा स्टाफसाठी एका चांगल्या पद्धतीने जे कॉपरेशन करू शकतो आणि सपोर्ट करू शकतो त्यांच्या एफर्टला, तर ते करावं. आपण जर त्यांच्याशी नीट बोललो आणि आपण जर त्यांना नीट कंडक्ट केलं तर तेही आपल्याला तेवढंच प्रेमाने कॉपरेट करतील. ही भावना ठेवून काम करा. शेवटी वेळ काय असेल ती आपल्याला सांगेलच. करेक्ट. तुम्ही एवढं छान समजून सांगताय, त्यामुळे मला परत एक गणेशोत्सवा रिलेटेड तुम्हाला पॉईंट विचारावा असं वाटतो की माझं स्वतःचं ढोल ताशा पथक आहे. सो पुण्यामध्ये ढोल ताशा खूपच फेमस आहे आणि गणेशोत्सव म्हटलं की लक्ष्मी रोड, मिरवणूक, ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण परत एक जो भाग आहे समाजातला तो म्हणतो की ह्या सगळ्याची काय गरज आहे. ऑफकोर्स जे डीजेच्या त्या भिंती असतात स्पीकरच्या, तर त्या रिलेटेड मला नाही काय बोलायचं, पण स्पेशली ढोल ताशा रिलेटेड, सो त्याबद्दल तुम्हाला काय ॲड्रेस करावं असं वाटतं? सर्वप्रथम कल्चर हा जो शब्द आहे, सो ढोल ताशा पथक असो, लिजिम असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रांगोळ्या ज्या आपण काढतो, हा जो सगळा विषय आहे, हा सगळा विषय हा पिढ्या दर पिढ्या चालत आलेला आहे आणि पुण्यनगरीने तो जोपासला आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला हा जो सगळा उत्साह आहे तो आपल्यामध्ये रक्तात बनलेला आहे, अनेक जनरेशन्स बनलेला आहे. वेळकाळाने जसं आपण लहान होतो तेव्हा व्हॉट्सॲप नव्हतं, मोबाईल फोन्स नव्हते, यूट्यूब नव्हता, साऊंड नव्हता, DJ नव्हता किंवा एवढ्या कॉम्प्लेक्स गोष्टी नव्हत्या जेव्हा एवढ्या इझिली आज अवेलेबल आहेत. आता त्याचा उपयोग प्रत्येकजण कसं करतो त्याचं हे रिफ्लेक्शन आहे. ढोल ताशा पथकला स्पीकर्स लागत नाहीत. ढोल ताशा पथक त्याच्या स्वतःच्या क्षमतेवर एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा आवाज लोकांपर्यंत पोहोचतो. सो मर्यादेमध्ये राहून जर आपण कामं केली, जर सुप्रीम कोर्टचं गाईडलाईन्स आहे की 9:50 तो विषय बंद व्हायला पाहिजे, नाहीतर साऊंड पोल्युशन आणि त्याचे डेसिबल लेवल्स असतात त्या क्रॉस होता कामा नाहीत. कारण की वयोवृद्ध लोकही असतात ज्यांना हा त्रास होऊ शकतो. आता मुद्दाम काही करायची जर भावनाने जर कोणी करत असेल तर ते कोणी करू नये
आपल्याबरोबरही कोणी करू नये आणि आपणही कोणाबरोबर तसं करू नये. करेक्ट. पण जो कल्चरचा भाग आहे, जो उत्साहाचा भाग आहे, जो फेस्टिव्हिटीचा भाग आहे, तो आपण आपल्या परीने आपण त्या चौकटीत राहून चांगल्यारीत्या करावा आणि लोकांनी त्याला प्रोत्साहन द्यावं ही माझी भावना. सो अन्नदान ही जी तुमची कॉन्सेप्ट आहे त्याबद्दल आम्हाला थोडं सांग. सी, आपण इनफॅक्ट वी ट्रुली अप्रिशिएट करतो की अन्नदानच्या बाबतीत आपण विषय काढला, कारण की हा आमचा एक खूप जवळचा विषय आहे. अन्नदान.com नावाचा आमचा एक इनिशिएटिव्ह आहे. अन्नदान हे श्रेष्ठदान म्हटलं जातं. सर्व श्रेष्ठदान हे कन्यादान आहे, पण त्यानंतर जर आपण समजतो तर अन्नदान हे श्रेष्ठदान आहे. आपण जर गुरुद्वारांमध्ये गेला असाल तर आपण बघितलं असेल की प्रत्येक गुरुद्वारेमध्ये लंगर हा जो प्रकार आहे, कम्युनिटी किचन नावाचा जो प्रकार आहे, हा योग्यरित्या खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडे देश विदेश सगळीकडे हा चालत असतो. आपले भारतीय स्टुडंट जेव्हा इंटरनॅशनल लोकेशनमध्ये जातात तेव्हा त्यांना जर घरचं अन्नाचं आठवण आलं तर ते कुठलं तरी गुरुद्वारा शोधतात आणि तिथे जाऊन लंगरमध्ये जेवतात, कारण की तो जो फ्लेवर आहे तो ब्रिलियंट असतो. करेक्ट. आपण जर बघायला गेलं की एका शहरामध्ये जर एक गुरुद्वारा असेल तर त्याच्या रेशोमध्ये साधारण 100 ते 150 मंदिर असतात. जे आपण रेशो बघितला तर एक गुरुद्वारा हे मोठ्या प्रमाणात लंगर करू शकतं. तर हे 100-150 मंदिर न्यास ह्यांचं अन्न छत्र का चालत नाही, हा तो विषय होता. त्यात लिमिटेशन्स होते, त्याच्यात स्पेशलायझेशनचा प्रॉब्लेम होता, जागेचा प्रॉब्लेम होता आणि वेगवेगळ्या गोष्टी होत्या ज्याच्यामुळे ते अन्न छत्र यातच चालत नव्हतं. काही ठिकाणी मॅनेजमेंटचे काहीतरी रूल्स होते ज्याच्यामुळे ते प्रोग्रेस करू शकले नाही वगैरे वगैरे. आम्ही टेम्पल कनेक्टच्या माध्यमातून साधारण 3,500 ते 4,000 मंदिरांना डिरेक्ट टू टेम्पल डोनेशन, म्हणजे तुम्ही एक व्यक्ती आहात, तुमचा वाढदिवस आहे आज, तुम्हाला 10 जणांना जेवायला अन्नदान करायचं आहे, सो तुम्ही अन्नदान.comच्या वेबसाईटवर जाऊ शकता, जी आत्ता येणाऱ्या एक पाडव्यापासून लाईव्ह होईल. ओके. सो अन्नदान.comच्या साईटवर जाऊ शकता. तुम्ही आवडतं मंदिर डिसाईड करा, आवडतं स्थान डिसाईड करा, त्या स्थानावर डिसाईड करा की मला 10 जणांना जेवायला घालायचं आहे. पर पर्सन 30-40 रुपये, 50 रुपये वेगवेगळ्या मंदिरांप्रमाणे जी काही रक्कम आहे ती रक्कम सिलेक्ट करा आणि तुम्ही डोनेट करा आणि आम्ही तुमचे ते पैसे डिरेक्टली त्या मंदिर न्यासाच्या अन्नक्षेत्राला पोहोचवतो. आणि वी ओव्हरसी टू इट दॅट राईट जे डिझर्विंग लोक आहेत त्यांना प्रत्येक शहरात उपाशी राहायची वेळ येता कामा नये, म्हणून या प्रकल्पाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना पोटभर अन्न मिळावं हा प्रयत्न. कारण की सगळेजण जर एकाच शहरामध्ये जर अन्नदान करत राहिले तर आता आसाममध्ये गरज असेल, पण मी फक्त मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबादमध्येच अन्नदान करत राहिलो तर त्या आसाममधल्या गरजू माणसाला जो अन्न आहे ते कसं मिळणार. करेक्ट. हे बघू जाता आज आम्ही टेम्पल कनेक्टच्या माध्यमातून जे काही 9,500-10,000 हजार मंदिरांबरोबर जोडलोय आणि येणाऱ्या काळामध्ये अजून लोकांशी जोडू, मंदिरांशी जोडू. तर अन्नदान या संकल्पनेच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त शहरांमध्ये, गावांमध्ये किंवा अन्न क्षेत्रांमध्ये जिथे मॅनेज्ड स्ट्रक्चर आहे त्या लोकांना अजून एम्पॉवर करतोय. ओके. लोकांना पोटभर अन्न त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं. जर तुम्ही गुढीपाडव्यानंतर हा पॉडकास्ट बघत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट असेल, त्यावर जाऊन तुम्ही अन्नदान रिलेटेड माहिती मिळू शकता आणि डोनेटसुद्धा करू शकता. त्यानंतर मला तुम्हाला गिरीजी विचारायचं आहे की भारतातली मंदिरं त्यांना एक चॅलेंज मॅनेज करण्याचं चॅलेंज एक वेगळं असतं, पण इंटरनॅशनल म्हणजे भारताच्या बाहेरची जी मंदिरं आहेत त्यांचं मॅनेजमेंट आणि ओव्हरऑल सगळं स्ट्रक्चर बघता तुम्हाला काय चॅलेंजेस आले किंवा काय इझी झालं? सर्वात इम्पॉर्टंट भाग असा आहे की भारतामध्ये जे मंदिरं रजिस्टर्ड असतात ते चॅरिटेबल कमिशनरेटच्या अंडर रजिस्टर असतात. त्याचा एक फॉर्मॅट आहे. प्रत्येक राज्यामध्ये तिकडचे लोकल रूल्स आहेत त्या पद्धतीने ते मंदिर न्यास स्थापन केलं जातात. ट्रस्ट असू शकते, सोसायटी असू शकते किंवा चॅरिटेबल ट्रस्टच्या फॉर्मॅटमध्ये एंडोमेंट बोर्डच्या अंडर ते क्रिएट केलं जातं. भारताच्या बाहेर जेव्हा मंदिरं स्थापन केली जातात तर मंदिरं एका कंपनीच्या फॉर्मॅटमध्ये स्थापन केली जातात, कारण की तिकडचा जो रूल असतो टू फॉर्म अ कंपनी, टू फॉर्म अ टेम्पल इन UK
किंवा मिडल ईस्ट, किंवा मिडल ईस्टला तर एवढं सोपं नाही आहे, पण UK मध्ये जर आपल्याला स्थापन करायचं आहे किंवा जपानमध्ये करायचं आहे किंवा इतर देशांमध्ये करायचं आहे, तर आपल्याला जशी आपण कंपनी फॉर्म करतो विथ डॉक्युमेंटेशन, विथ पेपर वर्क, विथ चार्टर्ड अकाउंटंट, विथ सगळ्या ज्या टर्म्स अँड कंडिशन्स, त्या पद्धतीने हे मंदिर आपण तिथे स्थापन करू शकतो. बरं. जेव्हा हे मंदिर एका कंपनीच्या पद्धतीने स्थापन केलं जातं तेव्हा त्याचे रिटर्न्स फाईल करणे, डॉक्युमेंटेशन फाईल करणे, त्याचे ऑडिट्स, त्याचं पेपर वर्क हे जास्त सिस्टमॅटाईज असतं. बरं. आणि ते जर तुम्ही नाही केलं तर वर्षाच्या अखेरी ते तुमचं बदबाई बनवू शकतं. बरं. सो त्याची भीती आणि त्याचं जे सिस्टम प्रॉपर मॉनिटर्ड असल्यामुळे तिथे ते जास्ती स्ट्रिंजंट पद्धतीने पाळलं जातं. याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे स्ट्रिंजंट पद्धतीने पाळलं जात नाही, पण प्रत्येक साईज स्केल जे मंदिरांचं असतं, जे हिंदुइझम, जैनिझम, सिखिझम, बुद्धिझम या कॅटेगरीजमध्ये डिवायडेड असतं. सो प्रत्येक मंदिर न्यासाच्या आउटलाईन प्रमाणे भरपूर गोष्टी सांभाळल्या जातात. काही काही मंदिरं आहेत जी भारत सरकार किंवा वेगवेगळ्या राज्यांचे जे गव्हर्नमेंट्स आहेत ते मंदिरं मॅनेज करतात, कारण की त्या मंदिरांच्या मध्ये येणारी जी रक्कम, डोनेशन, देणगे असतात त्या खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि तिकडे कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये याची काळजी बरतण्यासाठी हे काही स्टेप्स घेतले जातात, जे शासन घेतं त्यांच्या डिस्क्रिशनरी पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये. पण योग्य पद्धतीने जे मंदिर, फॅमिली रन टेम्पल्स असतात, जे आहे सगळे चालवत असतात, ह्याच्यात आयोजन ॲज वेल ॲज अकाउंटिंग हे सिस्टमटाईज असतं. पण काही काही ठिकाणी त्याच्यात हाही पॅटर्न बघितलेला आहे की पैसा आल्यानंतर तो कॉमन मॅनच्या बेनिफिटसाठी जर वापरला गेला नाही, मग त्याच्यात असं बघितलं गेलं की त्याचा योग्य वापर न झाल्यामुळे त्याचे दुष्परिणाम झाले नाहीत, तर मग काही काही ठिकाणी मंदिर मॅनेजमेंट जे चॅरिटेबल कमिशनर, ट्रस्टचे कमिशनर्स असतात, ते मग ते ओव्हरसी करतात आणि त्याला सिस्टमॅटाईज करतात. सो जसं आपण म्हणतो की एका वर्गामध्ये 50 स्टुडंट्स असतात, तीच टीचर असते जी आपल्याला ते शिकवत असते, पण प्रत्येकजण हा डॉक्टर नाही बनत, प्रत्येकजण हा इंजिनियर नाही बनत, प्रत्येकजण हा बिझनेसमॅन नाही बनत, प्रत्येकजण हा टीचर नाही बनत. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने त्यांचं कार्य करतं आणि घडतं. तसंच मंदिर न्यास मॅनेजमेंटचं आहे की प्रत्येकजण सेम आउटपुट नाही देऊ शकत, राईट, पण इंटेंट पॉझिटिव्ह असतो आणि ते येतो. ओके. तुम्हाला जोडून 2 प्रश्न विचारायचे आहेत मला, आता पण शेवटाकडे चाललोय त्यामुळे. सो पहिला प्रश्न हा की तुम्ही टेम्पल्सकडे जाता की टेम्पल्स तुमच्याकडे येतात, आणि दुसरा प्रश्न त्याला लागून असा की समजा आमच्यातलं जसं मी आहे, तर मला जर टेम्पल कनेक्टशी कनेक्ट व्हायचं असेल किंवा मला व्हॉलेंटिअर म्हणून यायचं असेल, तर मी कसा जोडला जाऊ शकतो? सो सर्वप्रथम विषय असा आहे की आम्ही अनेक काळ आम्ही मंदिरांकडे जात आलोय. आम्ही त्यांना सांगत आलोय की आमच्या बरोबर जोडल्याने तुम्हाला काय फायदे, तुम्हाला डिजिटली, सोशली आम्ही काय बेनिफिट्स देऊ शकू, आम्ही तुमच्याकडे. सो मंदिर न्यास म्हटलं 3 गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात. पहिली गोष्ट आहे हे अवेअरनेस. ओके. जे मंदिर 1 किलोमीटरमध्ये फेमस आहे त्यांना 10 किलोमीटरमध्ये फेमस व्हायचंय, जे 10 किलोमीटरमध्ये फेमस आहे त्यांना 100 किलोमीटरमध्ये फेमस व्हायचंय. अवेअरनेस वाढलं की फुटफॉल्स वाढतील. राईट. फुटफॉल्स वाढले, जास्ती लोक तुमच्या मंदिरात यायला लागले, तर जास्ती फुटफॉल्स वाढले, तर फुटफॉल्स वाढल्यानंतर कमर्शियल ग्रोथ होईल, म्हणजे जास्ती देणगीदार येतील किंवा जास्ती लोक येतील, मंदिरात दर्शन घेतील, दान धर्म पुण्य कर्म करतील आणि आर्थिक उलाढाल पण त्याच्यात वाढेल. करेक्ट. सो अवेअरनेस, फुटफॉल्स आणि रेव्हेन्यू ऑर कलेक्शन्स या तिन्ही गोष्टी वाढवण्यासाठी टेम्पल कनेक्टच्या माध्यमातून अवेअरनेस वाढेल. अवेअरनेस वाढल्यावर जास्ती प्रमाणातच्या लोकांपर्यंत याची माहिती पोहोचेल. माहिती पोहोचल्यावर लोक ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोडवर डोनेट करतील, बरोबर, आणि मग मंदिर अजून सशक्त होईल जास्ती लोकांना मदत करण्यासाठी. आता हे जेव्हा आम्ही करतो या सगळ्या पद्धतीने, तेव्हा प्रत्येक मंदिर न्यासाला बेनिफिट्स भरपूर आहेत जे आमच्या माध्यमातून ते घेऊ शकतं. सो टेम्पल कनेक्टच्या वेबसाईटवर किंवा connect@templeconnect.com या ईमेल ID वर कुठलंही मंदिर आम्हाला मेल पाठवू शकतं.
बर. आणि आमची टीम त्यांना कनेक्ट करून त्या मंदिराची माहिती ऑनबोर्ड करू शकते. बर. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात व्हॉलेंटियर बेस आहे जो भारतात आणि भारताच्या बाहेर आमच्याशी कनेक्टेड आहे. सणवार झाले, फेस्टिवल्स झाले, मंदिर न्यासाच्या संदर्भातले वेगवेगळे कार्यक्रम झाले आणि मंदिरात असलेल्या ज्या रूढी परंपरा आहेत ते चालवणारी मंडळी झाली. हे सगळे लोक आम्हाला contact@templeconnect.com वर त्यांनी ते रिच आउट करू शकतात. ते मोठ्या प्रमाणात व्हॉलेंटियर बेस आम्हाला हातभार लावू शकतात. बर. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण खूपशा अशा गोष्टी करतोय जिथे डिवोशन अँड यू नावाचा एक स्पेस आहे ज्याच्यात आम्ही काम करतोय, जिथे तुमचा डिवोशनशी असलेला जो एक संबंध आहे, ज्या पद्धतीने तुम्ही त्या डिवोशनल ॲस्पेक्टकडे बघता, तुमचे आई वडील वेगळ्या पद्धतीने बघता, ही फॅमिली वेगळ्या पद्धतीने बघते, प्रत्येकाचं रिलेशन त्या डिवोशनशी वेगळं आहे. सो कुठल्या प्रकारच्या गोष्टी केल्याने, कुठल्या प्रकारच्या जप किंवा कुठल्या प्रकारच्या व्हिजिट्स टू टेम्पल्स किंवा दान धर्म कर्म केल्याने तुम्हाला सात्विकरित्या आणि कार्मिकरित्या उत्कर्ष प्राप्त होऊ शकतो, याही विषयावर आम्ही व्हॉलेंटियर्स थ्रू काम करतो. आणि थेंबे थेंबे तळ साठे आपण म्हणतो, आम्ही आमच्या प्रयत्नाने आणि देवाच्या प्रेरणेने इथपर्यंत आलोय. जेवढे जास्ती लोक आमच्याशी कनेक्ट करतील आणि जेवढे जास्ती लोक त्यांच्या परिसरातल्या असलेल्या मंदिरांची माहिती आम्हाला देतील आणि आम्हाला सांगतील की अमुक अमुक मंदिराला या गोष्टीची गरज आहे आणि तुम्ही तुमच्या नेटवर्क थ्रू त्या मंदिरांना कनेक्ट करण्याची एक संधी आमच्यापर्यंत पोहोचेल, तर वी बी मोर दॅन हॅपी टू एक्झिक्यूट दॅट. ओके. तर गिरीशजींनी जे सांगितलेत, मेल आय डी असेल किंवा वेबसाईट असेल ती डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो. सो ज्यांना कनेक्ट व्हायचं आहे, ज्यांना व्हॉलेंटियर म्हणून सहभागी व्हायचं ते होऊ शकतात. शेवटचे 2 प्रश्न आपण घेऊयात. पहिला म्हणजे मी एका ठिकाणी वाचलं होतं आणि मी स्वतः अनुभवलं आहे की गजानन महाराजांचं जे टेम्पल आहे महाराष्ट्रामध्ये आणि शेगावला, आणि गोंदवलेकर महाराजांचं एक मंदिर आहे. तर हे 2 मंदिरं त्यांच्या जसं तुम्ही सांगितलं की अन्नदान किंवा तिथला जो मिळणारा प्रसाद आहे, महाप्रसाद आपण ज्याला म्हणतो तो, आणि क्लिनलीनेससाठी खूप फेमस आहे. सो त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम हे दोन्ही मंदिरं जे आहेत हे लिव्हिंग केस स्टडीज आहेत. गजानन महाराजांचं जे देवस्थान आहे त्या देवस्थानाची महिमा खूप मोठी आहे. पाटील परिवार आहे जो गजानन महाराजांचं मंदिर अनेक काळ सांभाळत आलंय. जे या देवस्थानाचे जे सर्वेसर्वा होते श्री पाटील, आय थिंक काही वर्षापूर्वी त्यांनी देह सोडला. नितीन गडकरीजींनी सांगितलेली एक स्टोरी होती की जेव्हा गडकरी साहेब गजानन महाराजांच्या देवस्थानामध्ये गेले आणि तिथे त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही काय घेणार, चहा किंवा काही, तर चहा मागवण्यात आला. तर गडकरी साहेबांनी विचारलं की पाटील साहेबांना की तुम्ही नाही घेणार का? सो त्यांनी सांगितलं की नाही, गेले 40 वर्ष मी या मंदिरात पाणीही नाही पित, कोणालाही अशी म्हणायची संधी देऊ इच्छित नाही की अमुक अमुक परिवार अमुक अमुक गोष्टींच्या बेसिसवर मोठा झालाय, अमुक अमुक बेनिफिट्स घेतो, म्हणून अशा प्रकारची मानसिकता असलेली लोक आपल्या भारतात आणि आपल्या या सगळ्या इकोसिस्टममध्ये आहेत, जे आपल्याला सतत प्रेरित करत असतात. आणि तसंच आपण जेव्हा गोंदवलेकर महाराजांच्या स्थानांच्या बाबतीत म्हणतो तेव्हा एक वेगळ्या स्वरूपी तिकडचं जे सगळी जी सेवा किंवा तिकडचा जो सगळा आयोजन, आणि तिकडे आपले माझे खूप सिनियर गायक आहेत महेश काळे, त्यांचं ते आराध्य आहे. आणि दरवर्षी अष्टमीला, इफ आय एम नॉट रॉंग, ते तिकडे जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी त्या वर्षी ते तिथे असतात सेवा, आणि त्यांची ती सेवा तिथे अर्पण करतात. तर तो देव आणि त्या देवाला वर असणारे, विश्वास ठेवणारे असे दिग्गज कलाकार आणि त्यांची सेवा ते त्या देवाचरणी अर्पण करतात. तर आपल्या हे तर 2च देवस्थान आहे जे आपण बोलतो. मी आत्तापर्यंत या आयुष्यात साधारण 4,500 मंदिरं
देवाकृपेने फिरू शकलो. भारतात वेगवेगळी ठिकाणं आहेत जिथे येणाऱ्या काळामध्ये माझं पुस्तक प्रस्तुत होत आहे, ज्याचं नाव आहे 108 युनिक टेम्पल्स विथ युनिक रिच्युअल्स. बरं. 108 अशी ठिकाणं जिथे वेगवेगळे रिच्युअल्स आहेत आणि ते वेगवेगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासाठी कुठले रिच्युअल्स फॉलो केल्याने त्या लोकांचा, त्या भक्ताचा, जाणाऱ्या व्यक्तीचा जो काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल, असा तो एक ओव्हरव्ह्यू आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या पॉडकास्टच्या मार्फत आपण येणाऱ्या तुमच्या सगळ्या लोकांपर्यंत तोही पोचव, नक्की, ही प्रार्थना. नक्की. आपण जसं जसं पुढे चाललोय तसं तुम्ही एक एक टॉपिक सांगताय आणि माझे प्रश्न वाढत चाललेत. एक शेवटचा परत मी प्रश्न विचार, शेवटचा कामाख्या टेम्पलला तुम्ही व्हिजिट केलंय का? आणि त्या रिलेटेड खूप एक एनर्जी तिथे जाणवते असं म्हणतात, सो त्याबद्दल काय? कामाख्या हे गुवाहाटीला देवी कामाख्याचं स्थान आहे. लोकांना फक्त माहिती आहे की कामाख्या देवीचं स्थान आहे, पण तिथे त्या डोंगरावर 10 महाविद्यांचं 10 स्थान आहेत. बरं. सो जेव्हा आपण कामाख्याला जाल तेव्हा फक्त मुख्य मंदिर जिथे 3 देवस्थान आहेत त्या फक्त स्थानांच्या बाबतीत विचार न करता इतर जे 7 स्थान आहेत जिथे भैरवी, काली माता, बगलामुखी देवी, भुवनेश्वरी देवी, छिन्नमस्ता देवी, या सगळ्या महाविद्या आहेत, ह्यांची स्थानं तिकडे आहेत. आणि प्रत्येक स्थानाचा तुमच्या राशीशी, तुमच्या ग्रहांशी, ताऱ्यांशी संबंध आहे. सो त्या स्थानावर जाणं हे ते तिकडचे लोक म्हणतात की कामाख्या देवस्थान हे संपूर्ण पीठ आहे. बरं. संपूर्ण पीठ आहे म्हणजे तुम्ही जेव्हा तिथे जाल आणि दर्शन घ्याल तेव्हा तुम्ही गंगा नहालो हा जो कन्सेप्ट आहे त्याच्याही पुढे असं त्यांचं म्हणणं आहे की त्याच्या तेवढंच पावन तुम्ही होता जेव्हा संपूर्ण पीठात जाऊन तुम्ही दर्शन घेता. सो कामाख्या हे तंत्रपीठ म्हणूनही जाणलं जातं. पण तिकडच्या ज्या विधी, परंपरा आणि गोष्टी आहेत तिथे देवीचं जे स्वरूप आहे, तिकडची जी ऊर्जा आहे ती खूप मोठ्या स्वरूपी आहे. देवीचं जे रिप्रोडक्टरी ऑर्गन आहे ते जेव्हा सती माता जेव्हा त्या सगळ्या दक्ष प्रजापती आणि ते हवन हा जो विषय जेव्हा झाला आणि सती मातांनी जेव्हा हवनात जी घेतली आणि त्या भस्म झाल्या आणि विष्णूंनी जेव्हा सुदर्शन चक्र पाठवून त्याचे वेगवेगळे भाग केले, कारण की तांडव नृत्य प्रभू शिवजींनी सुरू केला होता आणि तो जर अजून वाढला असता तर प्रलय आला असता. तर तेव्हा जेव्हा वेगवेगळे अवशेष देवीचे, आईचे तिकडे वेगवेगळ्या ठिकाणी पडले तेव्हा सतीमाताचे जे रिप्रोडक्टरी ऑर्गन्स आहेत ते तिथे पडले. सो रिप्रोडक्टरी ऑर्गन्स आणि त्या संदर्भातला जो विषय आहे तो असा आहे की आपण जे शून्यात लोक म्हणजे नुकसानमध्ये किंवा अशा परिस्थितीत असतात की वेअर दे हॅव लॉस्ट होप्स और वेअर दे हॅव लॉस्ट एनी काइंड ऑफ ग्रोथ, द रिप्रोडक्शन ऑर्गन डज द जॉब ऑफ गिव्हिंग बर्थ टू समथिंग कॉन्क्रीट, न्यू अँड पॉवरफुल. सो म्हणून त्या स्थानाचं जे महत्त्व आहे ते खूप वेगळ्या स्तराचं आहे. तिथे देवी शक्ती खूप जागृत आहे. अनेक लोकांनी ज्यांना मी भेटलो आहे, साधू संत, तांत्रिक, मांत्रिक, फकीर पासून वेगवेगळे लोक या जर्नीमध्ये ज्यांना मी भेटलो त्यांनी सांगितलं की तिकडची जी एनर्जी आहे ती खरंच खूप वेगळ्या लेवलची आहे. आणि जसं काही लोक म्हणतात की इट इज लाईक अ लाईव्ह वायर, त्याला हात लावून शॉक लावून घेण्याचे उद्योग आहेत. सो शॉर्टकटमध्ये कुठल्याही देवस्थानामध्ये कुठलंही काम होत नाही. सो माझं तुमच्या चॅनलच्या मार्फत सगळ्या लोकांना सांगणं आहे की प्रत्येकजण तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतील की अमुक उपासना करा, तमुक उपासना करा, जे काय कराल ते पूर्ण करा. आणि जर शॉर्ट, स्वीट अँड सिम्पल ठेवलं तर ते तुमच्यासाठी चांगलं आहे. कॉम्प्लेक्स जर करायला गेलात तर ते ना तुम्ही हँडल करू शकाल आणि त्याचे साईड इफेक्ट्सही होऊ शकतात, कारण की एनिथिंग इन एक्सेस इज हजार्डस. आपण खूप जर आवडता पदार्थ खाल्ला तर पोट खराब होतो. करेक्ट. त्याचाही एक परिसीमा आहे. तर ज्या पद्धतीने आपण एका डिसिप्लिननी अंडर द गायडन्स ऑफ राईट गाईड्स, मी त्याच्यातला आय एम नॉट अ स्पेशलिस्ट इन दॅट, ते सांगणारे इतर मोठे दिग्गज लोक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांनी
समजावं, पण ते शक्तिपीठ प्रचंड पॉवरफुल आहे आणि आयुष्यात एकदा तरी कमीत कमी तिथे जाऊन पूर्ण एक दिवस वेळ काढावा. सगळे जे स्थान आहेत त्या डोंगरावर तिथे आपली सेवा अर्पण करावी आणि खूप रिचार्ज होऊन यावं असं तुम्हा सगळ्यांना प्रार्थना. तर गिरीशजी, धन्यवाद, तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर आलात, पॉडकास्टमध्ये आलात. आणि मी हे फॉर शुअर सांगू शकतो की आत्तापर्यंतचा हा बेस्ट पॉडकास्ट होता माझ्यासाठी, कारण की मी सुद्धा तुम्ही जे सांगता तसा स्पिरिच्युअल थोडाफार आहे आणि मी खूप गोष्टी वाचल्या होत्या, त्यावर अजून क्लॅरिटी मला आज आली. आणि हा विषय खरंच टेम्पल कनेक्ट असेल किंवा तुम्ही जे आता बुक पुढे आणणार आहात सो त्या रिलेटेड असेल, हा खरंच वाचण्यासारखा, ऐकण्यासारखा, बघण्यासारखा आहे. मी तुमच्या माध्यमातनं एक ॲडिशनल फुटेज घेऊन एक गोष्ट सांगतो की भरपूर लोक आहेत ज्यांना डिवोशनल आणि स्पिरिच्युअल मधला फरक नाही माहिती. सगळेजण म्हणतात मी डिवोशनल आहे, मी स्पिरिच्युअल आहे, पण ॲक्च्युली काय आहे हे लोकांना माहीत नसतं. ओके. सो ज्या गोष्टी आपल्या बाहेर आहेत, रत्न, रुद्राक्ष, देव, पूजा, विधी, ज्या आपल्या बाहेर असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या डिवोशनल गोष्टी आहेत. आणि ज्या गोष्टी आपल्यामध्ये स्वरूप घेतात म्हणजे ध्यान, जप, योगा, मेडिटेशन, चक्रा हिलिंग, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या केल्याने आपल्याला आत फरक पडतो फ्रॉम अ एक्सपिरियन्स पॉइंट ऑफ व्ह्यू इज स्पिरिच्युअलिटी. सो डिवोशन इज एनिथिंग आउटसाइड ऑफ यू अँड स्पिरिच्युअलिटी इज एनिथिंग दॅट पुट्स थिंग्स इन टू यू, राईट फ्रॉम प्राणायाम टू योगा टू मेडिटेशन अँड सो ऑन. सो आय थिंक तुम्ही स्पिरिच्युअल आणि डिवोशनल दोन्ही आहात. सो बघा, म्हणजे परत एक एक पॉईंटमध्ये एक एक त्यांचा पॉडकास्ट एक असा ठेवलेला आहे. सो आय एम शुअर आपण परत पॉडकास्ट करूयात वेगवेगळ्या विषयांवर. आणि गिरीशजींनी जेवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यांचे मेल ID, त्यांचे सोशल हँडल्स हे आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकूयात. सो प्लीज ते फॉलो करा. ज्यांना डोनेशन करायचं आहे ते डोनेट पण करू शकतात आफ्टर गुढीपाडवा. आणि टेम्पल कनेक्टला कनेक्टसुद्धा ते होऊ शकतात. सो थँक्यू सो मच परत एकदा तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर आला. तुम्ही तुमच्या लोकांना आवाहन करा की आठवड्यातनं एकदा तरी त्यांच्या आवडत्या मंदिरामध्ये ते जातील आणि ते तुमच्या माध्यमातून ज्या मंदिरांचं जे मेंटेनन्स आहे ते ओव्हरसी करायला टेम्पल कनेक्टला मदत करतील आणि लोकल मंदिरांनाही मदत करतील. येस, फॉर शुअर. जसं गिरीशजींनी सांगितलंय तसं जसं आता आपण सगळी सोशल मीडियावर असतो, सो एखादा फोटो काढून स्टोरी टाकून तुम्ही टॅग करू शकता टेम्पल कनेक्टला गिरीशजींना आणि तिथे तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही सांगा. सो आठवड्यातून एकदा पुण्यातले, मुंबईतले लोक जसे दगडूशेठ किंवा सिद्धिविनायकला जातात तसे अजून मंदिरे एक्सप्लोअर करा तुमच्या आजूबाजूची आणि ते टेम्पल कनेक्टला कनेक्टेड आहेत की नाही बघा. सो थँक्यू सो मच गिरीशजी परत एकदा. आमचं फक्त एक रिच्युअल आहे स्वीट टॉक्सचं की आम्ही फीस्ट बमने एंड करतो पॉडकास्ट. सो थँक्यू सो मच गिरीश.